हा निर्णय. बर अखिलजी तुमच्याकडे येतेय. पुण्यामध्ये अखेर राष्ट्रवादी शरद पवारची पक्षाची वाट बघून तुम्ही जागा वाटप जाहीर केलं. मुंबईमध्ये तुम्ही राष्ट्रवादीसाठी थांबलाय असं दिसतंय, म्हणून सगळं रखडलंय का? म्हणजे आणि दोन ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे तुमचे असे दृष्टिकोन कसे असू शकतात? नाही, आम्ही कोणासाठी थांबलेलो नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर पक्षाबरोबर चर्चा झाली, हे खरं आहे. जयंत पाटील आणि साहेब आणि त्यांचे सहकारी येऊन उद्धवजींना भेटले, हे देखील खरं आहे. पण आपण जर आज पाहिलं तर त्यांच्या पक्षाची देखील पहिली यादी जाहीर झालेली आहे. आणि राहिला प्रश्न, आपण जो पहिल्या पार्टमध्ये बोलत असताना मला आनंद एक गोष्टीचा आहे की जी लोक म्हणत होती की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष संपलेला आहे, ते निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही, ते लढू शकत नाही. आज मला असं वाटतं की आपणच 2 दिवस माध्यमातून हे दाखवत आहात की कशा प्रकारे 20-20, 25-25 निष्ठावान शिवसैनिक हे एकाच वॉर्डसाठी हे इच्छुक आहेत आणि तिकडनं लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी इच्छुक आहेत. ह्याचा अर्थ शिवसेना, हे जो खरीखुरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, ही संपलेली नाही. आणि मुंबईत आजही शिवसैनिक हे प्रत्येक वॉर्डात आहेत आणि आम्ही लढत असलेल्या प्रत्येक वॉर्डात आम्ही आज युती केलेली आहे. युती मनसेबरोबर कुठच्या विषयावरनं सुरू झाली की इगोपेक्षा नाराजीच्याही घटना आहेत, काही ठिकाणी राजीनामे सुद्धा होत आहेत. असं नाहीये की फक्त पूर्ण पाठिंबा दिसतोय. आपण जर पाहिलं ना, तर राजकारणाचा इतिहास जर आपण पाहिला कुठच्याही निवडणुकीचा, तर हे होतच असतं. नाराज होणं एक वेगळी गोष्ट आहे. शिवसैनिकांना नाराज व्हायचा हक्क आहे, राग व्यक्त करायचा पण हक्क आहे. परंतु आपण पाहाल की 2-4 दिवसानंतर तेच शिवसैनिक आपल्याला मैदानात दिसतील, निवडणुकीच्या रणधुमाळीत दिसतील आणि जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी कार्यरत काम करताना दिसतील. आणि असा इतिहास शिवसेनेचा आहे, आपण याच्या आधी देखील पाहिलेला आहे. वारंवार शिवसेनेवर आरोप झाला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्डात. अखिलजी, मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित सुद्धा तुमच्यासाठी आव्हान आहे, किंवा तुम्ही त्यांच्यासमोर आव्हान पूर्णपणे खुलं तयार करणार का, उभं करणार का? हे बघा, आव्हानं कितीही असली तरी आव्हानांना आणि संकटाला बाळासाहेबांचे शिवसैनिक हे तोंड देत आलेले आहेत. शिवसेना हा आव्हानांना तोंड देतच इथपर्यंत आलेला आहे. आणि आम्ही समोर जाणार आहोत तर समोर कोण आहे ते पाहून नाही जाणार आहे. आम्ही समोर जाणार आहोत तर आम्ही केलेल्या विकासाच्या मॉडेलवर, आम्ही केलेली विकासाची जी कामं आहेत, जे वारंवार आम्ही सांगतोय, ते विकासाची कामं जी आम्ही केलेली आहे त्याचं एक उदाहरण तर तुम्हाला महानगरपालिकेचं दिसतंय. 600 करोडच्या डेफिसिटमध्ये होतं, तिथनं आम्ही 92,000च्या सरप्लस मध्ये आणलं. 40 करोडचं बजेट आज मुंबई महानगरपालिकेचं आहे. मुंबई पब्लिक स्कूल असो, आरोग्य सेवा असो, आपण सगळ्या गोष्टीत वेगवेगळ्या सुविधा मुंबईला पुरवल्या. त्या गोष्टीवर आम्ही मुंबईकरांच्या समोर जाणार आहोत. बर नक्कीच अखिलजी. केशवजी, 2 मुद्दे आहेत. तुमच्याकडे जोरदार इन्कमिंग विविध पक्षातनं होत आहे, पण त्याचबरोबर एक नवीन व्यक्ती आली आणि तिला उमेदवारी मिळाली तर लगेच